ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. आता सुरू झालंय काय सध्या भाजप शिवसेनेची युती होणार आहे का काही चर्चा काय परिस्थिती आज भाजप आणि शिवसेनेची बैठक होईल. या बैठकीमध्ये त्या मतदारसंघातील आमदारांना, ते भाजपचे असो सेनेचे असो, आणि जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, यांना विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा आज आमचा मानस आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी युती ही जरूर करा. आपण युतीच्या बाजूने आहोत, युती झाली पाहिजे असा त्यांचा सुद्धा आम्हाला आदेश आहे. त्या संदर्भामध्ये मी स्वतः बावनकुळे साहेबांशी, अतुल सावेंशी बोललेलो आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये हे सगळ्या घडामोडी होतील. मुंबईच्या महापौर पदासाठी वेगवेगळ्या हालचाली होत आहेत. मुंबईच्या महापौर होण्यासाठी शिंदे सेनेचे अनेक जे काही नगरसेवक ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती समोर येते. त्याच्या बाबतीत काय सांगा? काय नाही, असं हे सगळ्या वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत. मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने, एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण नाही. म्हणून कुणाच्या संपर्कात जाणं किंवा कुणाशी बोलणं या सगळ्या गोष्टी फक्त कथोकल्पित आहेत. तुम्ही म्हणताय सगळं एवढं सोयीचं आहे, तर संजय राऊतांचा असा सवाल आहे की तुम्ही तुमचे नगरसेवक हॉटेलमध्ये डांबून का ठेवते? डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का? डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं, ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी संपर्क होणार नाही, ज्यांची कुठे खबरबात कुणाला माहित नाही की कुठे आहेत नगरसेवक. अख्ख्या महाराष्ट्राला नाही, देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत. कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारलं तर सांगेल की ताजमध्ये थांबलेत. म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो. एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं, एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. अनेक नगरसेवक नवीन आहेत, त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि हे काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना. मग 2019ला आमदारांना काय रिट्रीट हॉटेलमध्ये, बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते? का आम्हाला डांबलं होतं? आम्ही पण 1 महिना फिरत होतो ना, 4 दिवस या हॉटेलमध्ये, 4 दिवस त्या हॉटेलमध्ये. म्हणून डांबल्या वगैरे जात नाही, फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे, त्याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये तुमचे नगरसेवक ठेवले तिथे आम्ही जेवायला जाणार आहे अशी सूचक इशारा संजय राऊतांनी काल दिला होता. ताज हॉटेल का आम्ही खरेदी केलंय, तिथं 500 रूम आहेत आणि 30 नगरसेवकांसाठी 500 रूम करतात का भाऊ? का तिथे आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का? संजय राऊतने पण जावा, या निमित्ताने दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं. 2 पैशाचं झळ स्वतःच्या खिशाला लागेल आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे. आम्हाला बोलतो आम्ही पण येऊ, हा फार्स करू नका. तुम्हाला तिथं कोणी रोखलेलं नाही, तुम्ही बिंदास जा, बिंदास राहा. आणि म्हणून अशा आम्ही फार बिंदास लोक आहोत, आम्हाला कुणाची भीती नाही आणि कोणी येऊन आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना पाहू काय करायचं ते. आणि म्हणून तुम्ही आमच्या नगरसेवकाची चिंता करू नका, आपले असलेले नगरसेवक सांभाळा. एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी ठाकरे भाजप एकत्र येणार अशी चर्चा आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी मोठा डाव ठाकरे गट हा महापौर पदाच्या वेळी गैरहजर राहून भाजपला महापौर बनवण्यासाठी बिनविरोध तयारी करेल अशी, कारण की 2017ला देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा भाजपने बाहेर थांबलं होतं आणि शिवसेनेचा महापौर झाला होता. तर त्याची परतफेड आता ठाकरे गट करणार अशी चर्चा आहे. तर तुम्हाला त्याच्यावरती काय वाटतं? ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी, काय करावं, कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही. म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय, असं त्यांचं एक धोरण असावं. आणि मला वाटतं ते काही गैर नाही. पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं दुहेहाती सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महापौर महायुतीचं होईल अशी चर्चा आहे. मात्र काही चर्चा तुमची झाली का त्याच्या बाबतीत? चर्चा मी आता काल 2 दिवसापूर्वी तर कॅबिनेटची बैठक होती, काल पक्षाची बैठक होती. आज आम्ही त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चाही करू आणि आम्हाला वाटतं की इथं काही अडचण येणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक 33 नगरसेवक निवडून आल्यामुळे एक महफिल आयोजित केली होती. त्याच्यामध्ये त्यांच्या नगरसेवकांवर आणि त्यांच्यावर लोकांनी पैशांची उधळण केली, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. नाही तर इम्तियाज जलील तो तसं करणार ना. ते हैदराबादचे नाव आहे. नवाबा को वो शोक होता है. आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील, नोटाची उधळण करतील. उद्या लखनौहून हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काही घेऊन येतील. त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो. जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून नवाबांनी अशा मैफिली भरवणं आणि डान्स करून सुद्धा घेणं तर करा. शहर पाहतंय काय नेमकं लोकांना देत आहे. नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात हे आता जनतेने पाहून ठरवलं पाहिजे. मी पहिलेही सुद्धा भाजपच्या आणि शिवसेनेच्या आम्ही सर्वांना सांगत होतो की यांची संख्या वाढणार आहे आणि ती संख्या वाढल्यानंतर आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल. अं, तुमचे एकनाथ शिंदे म्हटले होते की एमआयएमचा इथं सुपडा साफ करणार. मात्र मी त्यांना चॅलेंज केलं होतं, असं इम्तियाज जलील म्हणताय की जर आमचा सुपडा साफ झाला तर मी दाढी कापेन. पण आता तुमच्याच पक्षाचा सुपडा साफ झाला, एकनाथ शिंदे दाढी कापणार. अहो इम्तियाज जलील कुठं, एकनाथ शिंदे साहेब कुठं, कुणाची बरोबरी करतात. म्हणून असे लोकांना आम्ही जास्त महत्व देत नाही. ठाकरे गटाचं छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये मोठा पराभव झाला. याच्यावर खैरे म्हणाले की मनपातील अपयश पाहवत नाही, आता पुढचं जिल्हा परिषदेचं जे काही नियोजन आहे ते माझ्याकडे असणार आहे. कारण की अंबादास दानवेंनी महापालिकेचं सूत्र हातात घेतले. हे बघा तो उबाटाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कुणी काय केलं काय नाही केलं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्या खैरे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. अंबादासने त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु एक निश्चित झालेलं आहे की उबाटा आता नेस्तनाबूत झालेली आहे, संपलेली आहे. आजही पैठणचे काही लोक भाजपमध्ये जात आहेत. म्हणून आता पक्ष चालवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यासाठी जर खैरे सूत्र हातात घेत असतील तर आम्हाला आनंद आहे. परंतु आता सगळं पाणी वाहून गेले. आता सूत्र हातात घेऊन काय नेमकं होईल हे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला कळेल. सर मुंबईचा जो महापौर आहे तो महापौर होणार आहे, तो महायुतीचाच होणार. तर तो का 48 वर्षाचा? हे बघा मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल नक्की. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ. त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणी चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर चालत असते, त्याची आम्हाला कल्पना नाही.